गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आणि आता भरपूर दिवस झाले की मी ब्लॉग सोडले नाहीत. ते सोडले ते असेच होते, पण आपले घरातले डेली रुटीन वगैरे म्हणा किंवा कामं वगैरे म्हणा ह्याचा ब्लॉग नाही सोडला. तर मस्त गावची प्रसन्न सकाळ बघा. एकदम सकाळी उठलं तर सगळीकडे धुके धुके पसरलेले असतात आणि गावाला सगळेच लवकर उठतात. आता सकाळी उठली मी, थोडंसं आपलं व्यायाम करायचं, त्याच्यानंतर घरातून झाडू काढायचा आणि झाडूच्या पाठीपाठच एकदम लादी पुसायला घ्यायची. आता मी डेली लादी पुसते, नाही तर अल्टरनेटली डे म्हणजे एक दिवस पुसत होती आणि दुसऱ्या दिवशी नाही पुसत होती, पण आता मी डेलीच पुसते. तेवढंच आपलं व्यायामसुद्धा होतो आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ राहते, मनसुद्धा स्वच्छ राहते आणि घरातील वातावरण आहे ते सुद्धा छान राहते. तर दररोज लादी पुसून घ्यायचं. जरी आपण भाड्याने राहत असलं तरी आपण आपलं घर म्हणूनच सगळं घराची स्वच्छता ठेवतो. म्हणजे आपण ज्या घरात राहतो, जरी का भाड्याने का होईना, तर स्वच्छता तर ठेवलीच पाहिजे. आणि उंबऱ्याचं थोडंसं मी पूजन करून घेते. आज मी हळदीचं लेपन केलं थोडं फार. मी नेहमी नाही करत, पण कधीतरी काही मूड झाला किंवा सण वगैरे असेल त्यावेळेस तर मी आवर्जून आणि आमच्याकडे उठल्या उठल्या आंघोळ करायची तर सवय नाहीच आहे. आमच्याकडे बरेच लोक करतात आणि बरेच लोक नाही करत, पण माझं कसं आहे, मी उठल्याबरोबरच आंघोळ करते. झाडू करून घ्यायची, लादी पुसून घ्यायची, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायचं. हे आंघोळ वगैरे झालं त्याच्यानंतर आपलं रांगोळी वगैरे टाकून घ्यायची. रांगोळी टाकून झालं, पूजापाठ करून घ्यायचं, त्याच्यानंतरच मग किचनमध्ये जायचं. दारात रांगोळी काढते तर मी दोन्ही साईडला स्वास्तिक काढते आणि समोर अंगणामध्ये तर ते वरचेच काढतात, म्हणजे घरमालक आहेत त्यांचेच ते लोक काढतात डेलीचे. तर आपल्याला पण बरोबर नाही वाटत, म्हणून आपण आपली दारातच रांगोळी काढून घ्यायची. आणि आज आहे नवरात्रीची नवमी, तर बरेच असे कामं आहेत मला. नऊ कन्याला जेवण पण द्यायचं आहे. इकडची पूजापाठ झाली त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली आणि किचनमध्ये पण मी इथे स्वास्तिक काढली. मागच्या रूममध्ये होतं ना त्यावेळेस पण मी तिथे किचनच्या इथे स्वास्तिक काढली होती, पण इथे आल्यापासून मी कधीच काढली नाही, तर म्हटलं आता इथे सुद्धा काढून घेऊया. आणि आता नवकन्याचं जेवण द्यायचं आहे आणि आमच्याकडे ना सगळेच लोक म्हटल्यासारखं देतात नवकन्याचं जेवण. तर 5व्या दिवसापासून, पंचमीपासून नवकन्याच्या जेवणाला सुरुवात होते. आणि इतके बोलावणे असतात त्या मुलीला, तर आम्ही पण नवमीच्या दिवशीच देणार. आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये मुलींची इतकी डिमांड असते, एका वेळेस 5-6 घरी जावं लागते मुलींना. तर आमच्या इथे ते बाजूची ताई आहे, ती पण देणार होती आणि मी पण देणार होते एकाच दिवशी सोबतच. म्हणजे मुली पण गोळा करायचं टेन्शन नाही, एका घरी आलं तर दुसऱ्या घरी सुद्धा देऊन द्यायचे. तर आमच्या दोघींचं ठरलं. किचनची गॅसची पण पूजा झाली आणि इकडे उंबऱ्याची पण पूजा झाली आणि बाहेर मी अगरबत्ती लावून घेतलं. तेवढंच आपलं मन प्रसन्न होतं आणि निगेटिव्हिटी पण घरात येते. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या रूममध्ये आम्ही होतो त्यावेळेस तिकडे एकच घर होतं, इकडे पण आता एकच घर आहे, पण जर गावातच म्हणल्यासारखं आहे आम्ही. आणि तिकडे होतं तर थोडंसं बाहेरच होतं, त्याच्यामुळे मुलींची जुळवाजुळव करायला बराच असा प्रयत्न करावा लागला होता मागच्या वेळेस. पण ह्यावेळेस तसं नाही. ह्यावेळेस तर आम्ही कोणाच्या घरी बोलवायला पण नाही गेलो. जी घरमालकांच्या इथली ताई होती तिलाच आम्ही सांगितलं, तर तिनेच नवकन्या बोलवून दिल्या. झाली बघा इकडे माझी किचनची सुद्धा पूजा झाली आणि छान असं प्रसन्न वाटतं. नवरात्रीच्या तर माझा उपवासच असतो, म्हणून सकाळच्या वेळेस मी रुद्रांसाठी पुऱ्या काढून दिले. त्याला पुऱ्या खायचे होते तर चपात्यांऐवजी मी त्याच्यासाठी पुऱ्या करून दिल्या. मिस्टरांसाठी स्वयंपाक केला, थोडं भात आणि थोडीशी भाजी असं करून दिलं. त्याच्यानंतर नवकन्यासाठी म्हणून मी स्वयंपाकाला लागली. तर सगळ्यात आधी मी बनवली लौकीचा हलवा. आता लौकीचा हलवा आणि रव्याचा शिरा हे द्यायचा विचार आहे माझ्या. शिरा पुरीचं जेवण. लौकीचा हलवा देते नाही देते नंतर बघू, पण इथे आता त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी. तर मी आता देणार आहे आजच्या जेवणामध्ये, म्हणजे नवकन्याच्या जेवणामध्ये सोयाबीनच्या वड्याची भाजी, चण्याची उसळ, चण्याची चटपटी. तर चणे सुद्धा झाले माझे शिजवून. इकडे लौकीचा हलवा सुद्धा तयार आहे. भात पण झाला बनवून आणि कढी सुद्धा झाली बनवून. आणि आज ना सकाळपासून लाईट गेली त्याच्यामुळे सगळं स्वयंपाक अंधारातच झाला. छानपैकी मला सगळं दाखवायचं होतं, व्हिडिओ बनवायचा होता, पण सगळा प्लॅन फिसकटला. तर आणि अंधारामध्ये आता काय दाखवायचं. आणि इकडचं दार उघडला तर वारा लागतो आणि गॅस पण विझतो. एका बाजूला ठेवले आहे मी कढी आणि इकडे देते सोयाबीनच्या वड्यांची भाजी फोडणी. म्हणजे बटाटे, फ्लावर, आलू, वांगे हे भाज्या भरपूर खाऊन होतात मुलींच्या, म्हणून म्हटलं जरा वेगळी भाजी द्यायची, म्हणून मी सोयाबीनच्या मसाल्यातल्या सोयाबीनच्या वड्या बनवणार आहे.
तर त्याचीच तयारी चालू आहे आता. आणि इकडे आमच्या मागे दुर्गाचं पेंडल आहे, देवीचं पेंडल आहे. तर सगळं आवाज येते इथे, म्हणून सगळं व्हिडिओमध्ये मी आता व्हॉइस ओव्हरच करणार आहे. आणि मुलंसुद्धा लुडबुड. हे बघा, इकडे भाजीसुद्धा माझी बनवून झाली आणि इकडे बाजूला कढई पण ठेवलेला आहे. जाड आहे जरा कढई, तर म्हटलं तोपर्यंत गरम होईल म्हणजे आपल्याला पुऱ्या तळता येतील. मुलींना पण भरपूर ठिकाणी जायचं असते. मुलींना 3ची टायमिंग दिली होती आणि आमच्या गावखेड्यामध्ये प्रत्येक घरी जेवायला दिल्यासारखं देतात. नवकन्याचं जेवण असते, तर सगळीकडे मुलींना बोलावणं असते. तर मुली पण लवकरच येतील आता. आणि मी आता पुऱ्या वगैरे माझे सगळे तळून झाले आणि सगळंच झालं आता बनवून. फक्त आता माझा शिरा राहिला आहे बनवायचा. तर ज्या कढईमध्ये मी पुऱ्या तळल्या त्याच कढईमधचा सगळा तेल काढून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात तूप टाकलं आणि ह्याच कढईमध्ये मी आता शिरा बनवणार आहे. तर सगळा अंधार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नसेल. तर थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करते, अंधारामध्ये कोणाला बघायची इच्छा होणार नाही का. तर रवा होता, तर तो रवा भाजायला टाकला. छान मस्त असा तुपामध्ये भाजून घ्यायचा. 10-15 मिनटं तरी कमी आचेवर भाजून घ्यायचा, तर छान भाजला जातो आपला रवा. आणि नंतर रव्याचा जो शिरा असतो तो फुलून पण येतो. आणि गरम पाणी टाकायचं. आता माझ्याकडे तर दूध नव्हता, तर मी दूध काही टाकले नाही, नुसतं पाणी टाकली. तूप आणि पाण्याचा वापर केली. तर तूप तर माझ्याकडे जास्त आहे, तुपाचा जास्त वापर केला, माझ्याकडे जास्त तूप आहे म्हणून. तर रवा भाजून पण झाला. जसं जसं आपण रवा भाजतो तसा तसा रव्याचा कलर पण चेंज होतो. मग अशी मी जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा लाईटच नव्हती. इथे बनवल्या आहेत पुऱ्या आणि हे गौमातासाठी जेवण काढलेलं आहे. सोयाबीनची भाजी बनवली. इथे आहे कढी, इथे आहे हरभऱ्याचा उसळ, भात आणि इथे आहे शिरा बनवलेला आणि मुलींना द्यायला केळी. अशी आहे माझी आरती. असं मी सगळा स्वयंपाक केला आणि अगदी झटपट केला. स्वयंपाक बनवायच्या वेळेस अजिबात लाईट नव्हती आणि आता मुलीसुद्धा आल्या, त्यांना जेवायला द्यायचं आहे. ते पण खाऊन दमल्या, तर थोडंफारच खाणार. मुलींना द्यायला रुमाल आणला. मागच्या वर्षी तर मी हेअरबेल्ट दिल्या होत्या, म्हटलं ह्या वर्षी आता रुमाली देऊया. तर सगळी तयारी. नवरात्रीमध्ये कुमारिका जेवण म्हणजे नवकन्याच्या जेवणाला खूप महत्त्व असते. आणि आपण मुलींना ओळखत नाही असं तर, पण तरीसुद्धा ओळखत असलो नसलो तरी नवरात्रीच्या निमित्ताने ते आपल्या घरी येतात आणि त्यांची आपल्याला मनोभावे पूजा अर्चना करावी लागते. नवरात्रीमध्ये नवकन्या म्हणजे 9 दुर्गाचं 9 देवीचं रूप मानलं जातं, त्याच्यामुळे त्यांची पूजा करावी लागते. आता आमच्या घरी आले तेव्हा मी हातपाय वगैरे धुवून दिली. मावरंग वगैरे नाही लावून दिली पायाला, त्या ताईने लावून दिलं होतं म्हणून. तर मी पाय धुवून दिले, पाय पुसून दिली. त्याच्यानंतर आता हळदी कुंकू लावून अक्षता वाहून त्यांचं आशीर्वाद पाया पडून घेते. तर अशा पद्धतीने केलं जाते नवरात्रीची नवकन्याची पूजा. आणि मुलीसुद्धा घाई करत होत्या आणि त्यांनी तिथं आमच्या बाजूला जेवले. तर त्यांना भूक पण नव्हती, पण मी थोडं वाढून घेणार होती. आम्ही तिथेच म्हटलं होतं की इथे जवळच यायचं आहे, तर तिथे थोडंच खा, म्हणजे मग माझ्या घरी पण त्यांना खाता येणार म्हणून. तर त्या घाई पण करत होत्या, त्यांना जायचं आहे म्हणून. तर मी पण लवकर आता आटपून घेते त्यांची पूजा अर्चना करून. नवकन्यासोबत एक मुलगा पण बसवायला लागतो, बटूक म्हणून. तर ताईच्या घरी माझा रुद्रांश बसला होता, पण तिथे त्याने थोडंफार खाल्लं. तर इकडे बस म्हटलं तर तो काही बसलाच तिकडे बी नाही. जाऊ तर शकता, सगळ्या हात 9 धुवाले मुलीच इकडे बी बसल्या. पण एक मुलाचं पण विशेष महत्त्व राहतं कुमारिका जेवणामध्ये. आणि झालं यांचं जेवण. त्यांना द्यायचं होतं ते दिलं. एक केळ दिली, रुमाल दिली आणि थोडे पैसे द्यायचे असतात, 1 रुपया 5 रुपये, आपण कितीही देऊ शकतो आपल्या मनानुसार. तर ते आपल्यावर डिपेंड असते. हे जे क्लिप आहेत ते ताईच्या इथले आहेत. तिथे माझा रुद्रांश पण जेवायला बसला होता आणि त्यांच्या घरचे ते म्हणत होते की आमच्या इकडेच आणता का जेवायला, इथेच वाढू. पण आपण 9 दिवस उपवास धरतो, त्याचं फळ आपल्याला भेटलं पाहिजे. तर आपल्या घरीच आपण त्यांना मुलींना जेवायला द्यायचं. आम्ही किरायावाले होऊन व्हिडिओ काढते याची टीका श्रवण करून माझ्या घरी अय हान लागली, पाणी आहे ना पिणं, हान लागली तरी पाणी आहे तरी. आणि थोडं पण कार्यक्रम असला तरी छोटी मुलं इतके त्रास देतात ना. तर ह्या ताईची मुलगी राहतच नव्हती. एक तर ते नवीनच आले आहेत, आता 2-3 दिवस झाले. तर आम्ही सुद्धा त्यांच्या ओळखीचे नाही आहे. तर ती माझ्या तोंडाला, मी थोडा वेळ घेतली तिला, पण ती पण माझ्या तोंडाला पाहून रडत होती, राहतच नव्हती. कशी बसी बिचारीने आपली पूजा केली तिने.
स्वयंपाक लगेचच झालं होतं. लवकरच तयारी करून ठेवली होती. म्हणजे पीठ मळून ठेवणे, तांदूळ निवडून ठेवणे, हरभरा शिजवून ठेवणे, वड्या शिजवून ठेवणे हे लवकर मी करून ठेवले होते आणि पटकन म्हणजे फोडणी द्यायचं, भाज्या फोडणी द्यायच्या हेच राहिले होते कामं. भात, स्वयंपाकाची आधी थोडीफार तयारी करून ठेवली तर स्वयंपाक आपला अर्ध्या तासात लवकर होऊन जातो. तर तसंच मी तयारी करून ठेवली होती. एकदा गॅस जवळ गेलं तर सगळं स्वयंपाक केल्याशिवाय बाजूला हटायचं नाही, असंच असते माझं. तर झटपट असा स्वयंपाक झाला. तर अशा पद्धतीने आम्ही नवकन्यांना जेवण दिलं आणि बाजूच्या ताईने पण दिलं. त्यांचे पण थोडे 2 क्लिप मी ॲड केले याच्यात. तर अशा पद्धतीने आमच्याकडे नवकन्यांना जेवण दिलं जाते. जे आपल्याला जे पदार्थ बनवायचा आहे ते पदार्थ आपण बनवू शकतो. विशेषतः शिरा, पुरी हे पदार्थ बनवलेच जातात आणि नवकन्याच्या जेवणामध्ये चण्याची उसळ म्हणजे हरभऱ्याची उसळ ही कंपल्सरी दिली जाते आमच्याकडे. तर हे पदार्थ आहेत. तर आपण आलू भात, पुलाव, कढी ह्यासारखे पदार्थ सुद्धा बनवू शकतो. पण मी कंप्लीट जेवण बनवला होता, फक्त वरणच बनवली नव्हती, नाहीतर सगळं जेवण बनवला होता. तर अशा पद्धतीने आमच्याकडे कुमारिकांना जेवण दिले जाते, नवकन्या पूजन केले जाते. तर अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.